रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांच्या किंबहुना कोकण, महाराष्ट्र आणि भारताच्या अर्थकारणावर प्रत्यक्षरित्या सकारात्मक परिणाम करणारा रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्प सध्या लोकप्रतिनिधींच्या पक्षनिष्ठतेपायी विरोधाच्या कात्रीत अडकलाय। हे जरी सत्य असलं तरी रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ स्थानिकांची एकजूट मात्र दिवसागणिक अधिक घट्ट होत चालली आहे। रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्प पत्रकारांच्या नजरेतून नेमका कसा आहे हे जाणून घेण्यासाठी कोकण नऊच्या टीमने राजापूर गाठलं। तेव्हा तालुका स्तरावर कित्येक वर्षांपासून पत्रकारिता करणाऱ्या राजापूरच्या पत्रकारांनी कोकण नऊच्या पहिल्या भागात व्यक्त केलेली मतं इतर प्रकल्प विरोधकांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारी आणि समर्थकांना निश्चितच बळ देणारी ठरली आहे। रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्प पत्रकारांच्या नजरेतून नेमका कसा आहे? कोकणात येणाऱ्या कुठल्याही प्रकल्पांच्या स्थानिक नेतृत्वांकडून घेतली जाणारी विरोधी भूमिका ही कोकणच्या मागासलेपणाला कशी कारणीभूत आहे? मॅग्नेटिक महाराष्ट्रात असलेल्या कोकणात एकही प्रकल्प का येत नाही? याला नेमकं जबाबदार कोण? रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या बाजूने बोलणाऱ्या बुद्धिजीवींवर विरोधकांकडून अश्लाघ्य शब्दात होत असलेल्या टीकेकडे राजापूरमधील पत्रकार नेमकं कसं पाहतात? यासारख्या एक ना अनेक प्रश्न सोबतीने घेत कोकण नऊच्या टीमने आजच्या दुसऱ्या भागात देखील राजापूर तालुक्यातील उर्वरित पत्रकारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात। अगदी सुरुवातीला भेट झाली ती दैनिक पुढारीचे राजापूर तालुका प्रतिनिधी शरद पळसुले देसाई यांची। पत्रकार शरद देसाई यांच्याशी ऑन कॅमेरा चर्चा करत असताना त्यांनी पानिपत रिफायनरी प्रकल्पाचा अभ्यास दौरा केला असल्याचं समोर आलं। त्यामुळे कोकण नऊचे ब्युरो साईनाथ गावकर यांनी शरद देसाई यांच्याकडून पानिपत अभ्यास दौऱ्यात आपण नेमकं काय पाहिलं, काय अनुभवलं याच प्रश्नांच्या आधारे त्यांच्याकडून रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबतचं त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला। यावेळी कोकण नऊशी बोलताना पत्रकार शरद देसाई नेमकं काय म्हणालेत आपणच पहा। राजापूर तालुक्यातील पत्रकारांच्या नजरेतून रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्प नेमका कसा आहे ते आपण जाणून घेतो आणि हे जाणून घेत आता माझी भेट झाली आहे ती दैनिक पुढारीचे राजापूर तालुक्याचे प्रतिनिधी आहे शरद पळसुले देसाई सर। सर्वप्रथम या चर्चेमध्ये मी आपलं स्वागत करतोय। अगदी निवांत वातावरणात आपण दोघे या ठिकाणी बसलोत आणि ही जी सविस्तर अशी चर्चा करतो। सर, मला आपल्याकडनं जाणून घ्यायचं आहे, रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाचा विरोध ते समर्थनार्थ हा नेमका प्रवास आपण जवळनं अनुभवलेला आहे। नेमका कशा पद्धतीचं समर्थन आताच्या घडीला रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाला मिळतंय? सर्वप्रथम ज्यावेळी हा प्रकल्प आला त्याची अधिसूचना ज्यावेळी निघाली त्यावेळी इथल्या जनतेला त्या संदर्भात कुठलीही माहिती नव्हती आणि त्यानंतर अशी परिस्थिती झाली की माहीत नसल्यामुळे लोकांच्यामध्ये एक चुकीचा संदेश गेला आणि प्रकल्पाला विरोध केला गेला। तसं पाहिलं तर गेल्या काही वर्षामध्ये कोकणात जे प्रकल्प आले त्या संदर्भात सुरुवातीपासून अशाच भय झालं की लोकांपर्यंत कधी माहिती व्यवस्थित न गेल्यामुळे लोकांच्यात गैरसमज निर्माण झाले होते आणि प्रकल्पाला त्याच्या इथून विरोधात हे केलं गेलं होतं। दुसरी गोष्ट अशी आहे की इथे आला प्रत्येक प्रकल्पाला इथल्या पर्यावरणाशी जोडायचं आणि त्यानंतर त्याला विरोध करायचा अशी एक प्रवृत्ती गेल्या काही वर्षापासून इथे आपल्याला पाहायला मिळते। आणि ते ज्यावेळी पाहत असताना खरं म्हणजे इथला कोकण आणि कोकणचा विकास या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर असे प्रकल्प या ठिकाणी येणं गरजेचं आहे। अलीकडच्या काळात ह्या प्रकल्पासंदर्भात जी लोकांमध्ये चुकीचा संदेश जो काय जात होता तर ते लोकांना त्या संदर्भात वस्तुस्थिती कळायला लागली आणि त्यानंतर प्रकल्पाचं समर्थन वाढायला लागलेलं आहे। आजच्या ह्याला जर बघितलं तर समाजाच्या प्रत्येक घटकातून ह्या प्रकल्पाला चांगल्या पद्धतीने समर्थन वाढताना दिसतंय आणि दररोज ते वाढत आहे असं एकंदर या आजचं चित्र दिसतंय। नक्कीच सर, आजच्या घडीला रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाबाबतचं जे समर्थन आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे। आजपर्यंत समाजातील प्रत्येक घटक कॅमेरासमोर येऊन बोलायला तयार झाला होता। आज मात्र राजापूर तालुक्यातील हे जे पत्रकार सहकारी आमचे मित्र आहेत हे देखील आता कॅमेरासमोर येऊन रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाबाबत आपली जी भूमिका आहे ही अगदी सडेतोड भूमिका आणि थेट भूमिका मांडताना पाहायला भेटत आहेत। सर, एकूणच आपण कशा पद्धतीनं ह्या रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाकडे पाहताय? हा प्रकल्प ह्या भागात होत असेल तर ह्या भागाचा नेमका कसा कायापालट होणार आहे ते मला समजून घ्यायचं आहे। मुळात हा प्रकल्प जो आहे हा केवळ राजापूर तालुकाच नव्हे, जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रासह देशाचा विकास, सर्वांगीण विकास जो आहे हा मोठ्या प्रमाणावर होईल। ह्या देशाच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होईल, इथे रोजगार येतील आणि आज भकास कोकण म्हणून जे राहिलेलं आहे, मागास कोकण म्हणून आज जे आपण त्याकडे बघतो
ते भविष्यात कोकणचं जे रूप आहे हे निश्चितच बदलेल असा मला विश्वास वाटतो. आणि हा प्रकल्प म्हणजे निश्चित ह्या कोकणची एक भाग्य रेषा म्हणा किंवा भाग्यविधाता तो ठरू शकतो असा माझा विश्वास आहे. नक्कीच आपण थेट रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा कोकणचा भाग्यविधाता म्हणून भविष्यामध्ये ओळखला जाईल असं सांगताय. पण एवढं ठामपणे आपण नेमकं कशाच्या जीवावर सांगताय, म्हणजे काय नेमकं त्यामागचं कारण आहे? कारण कसंही सांगतो तुम्हाला, सुरुवातीला हा प्रकल्पासंदर्भात ज्यावेळी आम्ही सुद्धा काही अनभिज्ञ होतो, आम्हालाही माहिती त्या संदर्भात हवी होती. पण ज्यावेळी आम्ही पानिपत, जे हरियाणामध्ये पानिपत रिफायनरी आहे, त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्या ठिकाणी रिफायनरी तिथली पाहिली. आणि त्या ठिकाणी असं लक्षात आलं की ज्या पद्धतीनं वातावरण निर्माण केलं जातं आहे, चुकीचे मेसेज दिले जात आहेत, तसं नसून हा तो प्रकल्प, तिथला प्रकल्प हा खरोखरच आज तिथल्या त्या विभागाची त्याने डेव्हलपमेंट केलेली आहे. खरं पाहिलं तर हरियाणा राज्य हे शेतकरी आणि श्रममजूर यांचं राज्य आहे. तिथे कुठलाही विकासात्मक प्रकल्प आजपर्यंत आला नाही. ज्यावेळी आम्ही गेलो त्यावेळी मी तिथल्या काही लोकांना भेटलो, जिथे काही आजी माझी सरपंच भेटले. त्यांचं असंच म्हणणं होतं की सुरुवातीला तेही अनभिज्ञ होते त्या प्रकल्पासंदर्भात, पण त्यांनी विरोध नाही केला, त्यांनी चर्चा केली, तिथल्या लोकांची चर्चा केली, वस्तुस्थिती समजून घेतली आणि त्यानंतर त्यांना सहकार्य केलं. आज तिथे एक चांगला प्रकल्प उभा राहिलेला आहे. खरं म्हणजे ज्यावेळी आम्ही पाहिलं तर तिथे तुम्हाला असंही दिसेल की त्या कंपनीच्या गेली आता 20 वर्ष ती कंपनी त्या ठिकाणी आहे. 5,000 एकरवर आहे. ती इंडियन ऑइलची कंपनी आहे. आणि तसं जर बघितलं तर त्या कंपनीने 1990ला ती सुरू झाली. गेल्या काही वर्षामध्ये त्या कंपनीने CSR अंतर्गत जवळपास 18 ते 20 करोड रुपये त्या ठिकाणी विकासावर खर्च केलेले आहेत. आणि हे आम्ही स्वतः त्याने आम्हाला दाखवलं. तिथे कॉरिडॉर आहे, त्याच्या खाली एक दलदल होती, तिथे त्यांनी प्लेविन त्या ठिकाणी बसवले. त्यानंतर तिथे टॉयलेटची निर्मिती करून दिली. तिथे एक आर्या कन्याशाळा म्हणून आहे की ज्या ठिकाणी 4थी ते MPhilपर्यंतच्या साधारणतः काही हजारात विद्यार्थ्यांनी शिकत आहेत. त्यांना ज्या त्या विद्यालयाला लागणारी मदत होती, मग त्या ठिकाणी तुमची बेंचीस असतील, कॉम्प्युटर असतील, त्या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी ते पुरवलं. आणि जर तो तर प्रकल्प 5,000 वरचा, इकडचा तर मोठा आहे. उद्या जर या ठिकाणी आला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होऊ शकते. त्याच आधारावरती आपण हा प्रकल्प भविष्यामध्ये कोकणचा भाग्यविधाता म्हणून ओळखला जाईल असं देसाई सरांचं म्हणणं आहे. याचा अर्थ तो होतो. देसाई सर, मला खरंच आपल्याकडनं जाणून घ्यायचं आहे, एकूणच ह्या प्रकल्पाला आता विरोध, समर्थन हे सगळं होतं आहे. आपणही जर या भागामध्ये प्रकल्प आला तर हा कोकणचा विधाता म्हणून कसा भविष्यामध्ये ओळखला जाईल त्याबाबत सविस्तर विवेचन केलात. पण इकडची आमची आंबा बागायती आहे, मच्छीमारीचा व्यवसाय आहे, भात शेती आहे, ह्याच्यावरती काही नुकसान होईल असं विरोधकांकडनं सांगण्यात येत आहे. तुम्ही नेमकं ह्या घटनेकडे पानिपतमध्ये गेल्यावर कसं पाहिलात किंवा त्याबाबतची काय सविस्तर माहिती देऊ शकाल? ज्या पानिपतची रिफायनरी पाहण्यापूर्वी रिफायनरी म्हणजे नक्की काय प्रकार आहे हा आम्हाला माहीत नव्हता. ते कोणी अनभिज्ञच होते. पण ज्यावेळी पानिपतची रिफायनरी आम्ही पाहिली त्यावेळी रिफायनरीबद्दल वस्तुस्थिती आम्हाला कळाली. त्याआधी अशी परिस्थिती या ठिकाणी केली होती की पानिपतमध्ये मच्छीमारांच्या समस्या आहेत, बरंच काय काय असं कानावर येत होतं. पण ज्यावेळी आम्ही पानिपतमध्ये गेलो त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की पानिपत ज्या राज्यामध्ये येतं त्या हरियाणाशी आणि समुद्रात तिथे नाही आहे, काही संबंध नाही आहे. त्यामुळे तिथे मच्छीमार असण्याचा काही प्रश्न नाही आहे. आता इतर नद्या बिद्या कुठे असले तर काही आपल्याला कधी कल्पना नाही. पण एक अशी माहिती मिळाली की पंजाबकडून कॅनॉलद्वारे पानिपतच्या रिफायनरीला पाणी आणलं जातं आणि त्या ह्याच्यावर त्या प्रकल्पाला ते पाणी पुरवलं जातं. आणि त्याच्यानंतर जे वेस्टेड वॉटर आहे त्याच्यावर रिसायकल करून ते पाणी पुन्हा त्या ठिकाणी आजूबाजूच्या झाडांना वगैरे ते पुरवलं जातं. ही अशी माहिती मिळाली. अशी अनेक माहिती आम्हाला त्या ठिकाणी मिळाली. मोठ्या प्रमाणावर गैरसमज होते. ज्यावेळी पानिपतचा दौरा झाला त्यावेळी इकडे मेसेज फिरत होते की पानिपतच्या रिफायनरीमध्ये स्फोट, 2 ठार, 4 ठार. त्यामुळे वास्तव्यात तर तिथे काही नव्हती. अशा चुकीच्या पद्धतीने मेसेज जनतेमध्ये मिसगाईड करणं, असे काही जी प्रवृत्ती आहे, अपप्रवृत्ती आहे की जी ह्या राज्याच्या आणि देशाच्या विरोधात कार्यरत आहे सदैव. सरकार कोणाचंही असू दे, केंद्रात कोणाचंही असू दे, पण सरळ ह्या भारताची डेव्हलपमेंट व्हायला द्यायची नाही अशा पद्धतीचं आहे की काय अशी एक शंका निर्माण होते. असे अनेक वेळा अनेक लोक आमचे पत्रकार म्हणून आमच्याजवळ तसं बोलून दाखवतात. आणि कधी कधी अशा घटना बघितल्या की आम्हाला असं वाटतं खरोखर असं आहे की काय. खरं म्हणजे शासनाने ह्या गोष्टीचीच ही केली पाहिजे आणि जे काय असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी एक अपेक्षा आहे. आणि पानिपत रिफायनरीच्या बाजूलाच बासमती आणि गव्हाची शेती आहे. आजूबाजूला हिरवळ आहे. त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झाडंही दिसली. आणि दुसरी गोष्ट तिथे कुठल्याही पद्धतीचं प्रदूषण आम्हाला दिसलं नाही. आम्ही तिथल्या लोकांशी चर्चा केली. ही गोष्ट नक्की खरी आहे की प्रदूषण व्हायला नाही पाहिजे, कारण त्याचा लोकांवर परिणाम होतो. त्यामुळे कसं आहे, लोकांचे जे काही प्रश्न असतील त्याची पण ही व्हायला पाहिजे. पण लोकांनी पुढे येऊन आपल्या काय समस्या आहेत, आपले काय अडचणी आहेत, प्रश्न आहेत ते सुद्धा हिरिरीन मांडले पाहिजेत आणि त्या याच्यातून आपल्या परिसराचा कसा विकास होईल त्याकडे लक्ष दिलं पाहिजे.
निश्चितच सर, आपण फारच थेट पद्धतीनं आणि खरंच आपल्या भागातील जनतेने कशा पद्धतीनं विचार केला पाहिजे याबाबतचं अगदी स्पष्ट मत जे आहे ते आपण या चर्चेमध्ये व्यक्त करताय. मी चर्चेच्या शेवटाकडे जात असताना आपल्याला खरंच मला विचारावं असं वाटतं, एकूणच रत्नागिरीवासी असतील, सिंधुदुर्गवासी असतील आणि खऱ्या अर्थानं हा राजापूरचा मुख्य भाग, या राजापूरवासियांना काय नेमकं आवाहन कराल ह्या चर्चेच्या निमित्तानं? आणि खरं म्हणजे प्रकल्प ज्यावेळी येतो त्यावेळी प्रकल्प येत असताना त्या प्रकल्पाचं स्वागत केलं पाहिजे. ही गोष्ट मगाशी म्हणालो त्या पद्धतीने खरी आहे की शेवटी इथे सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रकल्प यायला पाहिजेत, प्रदूषणकारी नसावेत असं लोकांचं म्हणणं आहे. शासनाने त्याचाही विचार केला पाहिजे, चांगले प्रकल्प आले पाहिजेत. पण हे कधी निश्चित होईल की ज्यावेळी त्या प्रकल्पावर चर्चा होईल, समोरासमोर बसून चर्चा होईल, त्याच्यानंतरच ठरणार ना. त्यासाठी चर्चेला बसायची तयारी ठेवली पाहिजे. लोकांची भूमिका कशी आहे, आम्हाला काहीच नको आहे, आम्हाला चर्चेलाही करायचं नाही, काही नको आहे, नको आहे, हा नको म्हणजे नको, अशी भूमिका ठेवून चालणार नाही. कारण शेवटी विकास नाही तर होणार नाही आहे. काल आज जर बघितलं तर गेल्या काही वर्षामध्ये ह्या कोकणचा आणि तसा विचार केला तालुक्याचा ज्या प्रमाणात विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. कारण हे इतिहास काळापासून ह्या राजापूरची ओळख आहे. राजापूर आहे, इथे पूर्वापार असे पुरातन वगैरे ब्रिटिशकालीन वखार वगैरे होती, अशा अनेक गोष्टी या ठिकाणी दिसतील. पण आज जर बघितलं तर इतिहास आहे पण भवितव्य नाही, अशी राजापूरची स्थिती आहे. क्या बात आहे. खरंच सरांचं वाक्य ऐकल्यानंतर क्या बात आहे हा शब्द येतो खरा, परंतु सर तो खरंच विचार करायला लावणारा भाग आहे. राजापूर तालुक्याला इतिहास आहे मात्र भवितव्य अजूनही काही दिसत नाही आहे, एवढं खरं आहे. सर अगदी शेवटचा प्रश्न माझा आपल्याला, शासनाला नेमकं या निमित्तानं काय आवाहन कराल, काय विनंती कराल? मुळात प्रश्न असा आहे की ह्या प्रकल्पाला समर्थन आणि विरोध अशा दोन बाजू आजपर्यंत राहिलेल्या आहेत. समर्थकांचं म्हणणं आहे की विरोधकांची बाजू शासनापर्यंत लवकर पोचते, शासनाचे प्रतिनिधी त्यांना भेटतात पण आम्हाला कोण भेटत नाही. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आज आमच्याकडे 8,500 एकरची संमतीपत्र आहेत. खरं म्हणजे जर ती आहेत त्यांच्याकडे, ही गोष्ट सत्य आहे. आम्ही पत्रकारांनी त्यांनी दाखवलेली आहे. शासनाने त्यांच्याकडे ती पाहिली पाहिजेत आणि त्याच्यानंतर त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे. ठीक आहे, निर्णय हा शासन घेणार आहे, शेवटी निर्णय कोण घेणार, शासन घेणार आहे. पण त्यांनी ती पाहिली पाहिजे, त्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, त्यांचं म्हणणं काय ते केलं पाहिजे. आणि त्यासाठी त्यांचं सातत्यानं विचार असा आहे. अलीकडे त्यांनी हे केलं आहे, आपली भूमिका मांडली की जर मुख्यमंत्र्यांनी पुढच्या 15-20 दिवसात जर भेट नाही दिली तर आम्ही रस्त्यावर उतरू वगैरे, असं त्यांनी हे केलेलं आहे. खरं म्हणजे तशी वेळ येऊ नये. उद्धवजी ठाकरे जे आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, यांनी त्यांना भेट द्यावी, त्यांच्याकडे जे संमतीपत्र आहेत ती पाहावी आणि त्याच्यानंतर त्याच्यावर जो काय असेल चर्चा घडवून आणावी आणि योग्य तो निर्णय घ्यावा. तर कारण शेवटी ह्या तालुक्याचाच नव्हे तर ह्या राज्य याचासुद्धा त्याच्यावर हे होणार आहे. कारण एवढा मोठा प्रकल्प आहे. आज आपण जर बघितलं तर काही दिवसापूर्वी मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये अनेक काही प्रकल्पांवर साईन ॲग्रीमेंट झाल्या. मला देखील त्या अनुषंगानं तुम्हाला प्रश्न सर विचारायचा आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणून तर महाराष्ट्र समोर आला, परंतु या मॅग्नेटिक महाराष्ट्रात कोकणाला एकही प्रकल्प मिळाला नाही. नेमकं याचं कारण काय, याची कारणमीमांसा काय कराल? खरं म्हणजे बघितलं तर कोकणामध्ये आजपर्यंतचा इतिहास असा आहे, जो काय प्रकल्प येतो तर त्या प्रकल्पाला पर्यावरणाशी जोडून विरोध केला जातो आणि त्यानंतर आंदोलनं होणं, ह्या अशा घटना घडत असतात. कदाचित इकडे जर आपण जावं तर या ठिकाणी कदाचित अशाच पद्धतीचा विरोध वगैरे होईल, अशी जर उद्योजकांमध्ये जर भीती निर्माण जर झाली असेल तर त्याच्यामुळे कदाचित हे प्रकल्प येत नसावेत, असंही मला वैयक्तिक माझं मत आहे. आणि हे जर कुठे जर आपल्याला बदलायचं असेल तर आत्ता जो प्रकल्प आलेला आहे असे प्रकल्प या ठिकाणी मार्गी लागले पाहिजेत आणि तरच भविष्यात कोकणामध्ये काही उद्योजक येतील असा विश्वास बाळगायला हरकत नाही. कारण हा कोकण शेवटी निसर्गसंपन्न आहे, त्याची निसर्गताही राहिली पाहिजे आणि चांगले प्रकल्पही आले पाहिजेत. निश्चितच कोकणाची निसर्ग संपन्नता अबाधित राहिली पाहिजे आणि त्याचबरोबर कोकणात अशा पद्धतीचे मोठमोठे प्रकल्प देखील येणं गरजेचं आहे. पण सर एक म्हण आहे, तुम्हालाही ती माहिती आहे किंवा ते गाणं आहे, कोकणची माणसं साधी बोळी, आणि साध्या बोळ्या माणसांनाच कुठंतरी काय म्हणतात ना आपण चुना म्हणू त्याला, असे चुना लावणारे आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीचं चित्र निर्माण करून दाखवणारं असं एक चित्र ह्या सर्व साध्या भोळ्या लोकांसमोर उभं राहत आहे. हीच खरी शोकांतिका आहे. राजापूर तालुक्यातील हे सर्व पत्रकार मंडळी आपापली भूमिका आहे, आपली मतं आहेत, ही स्पष्टपणे मांडत आहेत. अगदी शेवटचा प्रश्न मी घेऊन पुन्हा एकदा सरांकडे जातोय. सर एकूणच पत्रकार असतील, वकील असेल, डॉक्टर असेल, ही सर्व बुद्धिजीवी मंडळी आता बोलायला लागलीत, समर्थनार्थ नेमकी काय भूमिका आहे ही मांडायला लागलेत. असं मांडत असताना काही विरोधकांकडनं मात्र त्यांच्यावरती सोशल मीडियावरती अश्लाघ्य भाषेमध्ये चर्चा घडवली जाते,
त्यांना कमेंट्स केले जातात. काय नेमकं तुम्ही अशा कमेंट्सकडे कशा पद्धतीनं पाहताय? कसं आहे, शेवटी लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये अनेक घटना घडत असतात. आरोप होणार, सगळं होणार. अनेक अशा मोठमोठ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांवर आरोप होतात. काय काय सांगतात, आम्ही ते कधी लक्ष देत नाही. शेवटी आपल्याला काय करायचं आहे ते आपण ठरवलं पाहिजे. आरोप प्रत्यारोप हे होतच असतील, ते होतच राहणार. आणि शेवटी कसं आहे, ती पण एक बाजू आहे, ती गैरसमजातून असेल, चुकीच्या मार्गाने असेल. खरं म्हणजे अशा पद्धतीनं हे करणं बरोबर नाही आहे. पण शेवटी काय करणार ना, आपण शेवटी एक लक्षात ठेवायचं की आपल्याला हा विषय मार्गी लावायचा आहे म्हटल्याच्यानंतर त्या पद्धतीनं आपण जाणं. जे कुणाला त्यांची भूमिका त्यांची ते घेतील, आपली भूमिका आहे, आपल्या मार्गाने आपण चालत राहायचं. निश्चितच. एकूणच तर हे होते आपल्याबरोबर देसाई सर. एकूणच ह्या सर्व राजापूर तालुक्यातील पत्रकारांना आपण एका पाठोपाठ एक भेटणार आहोत, भेटत चाललो आहोत. त्यांच्याकडनं रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे देखील आपण या निमित्तानं जाणून घेतो. या सर्व पत्रकार मंडळींशी बोलताना एकच गोष्ट मात्र प्रकर्षानं समोर येते, अधोरेखित करण्यासारखी, ती म्हणजे या रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पामध्ये फक्त आणि फक्त राजकारण केलं जात आहे. लोकांना काय वाटतं ह्याच्याशी कदाचित ह्या राजकीय मंडळींना देणं घेणं नसेल. एवढं खरं आहे, ही परिस्थिती कुठंतरी आता बदलली पाहिजे. येथील शासनानं जनतेच्या मतांचा आणि मनाचा हा विचार आणि आदर हा केलाच पाहिजे. एवढं खरं आहे. तुर्तास आताच्या देसाई सरांबरोबरच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. अजूनही काही पत्रकार सहकारी पत्रकार मित्रांना या चर्चेच्या निमित्तानं आपण भेटणार आहोत. पत्रकार शरद देसाई यांनी पानिपत रिफायनरी प्रकल्पाचा केलेला अभ्यास दौराच जणू कोकण नाऊच्या चर्चेत उभा केला. शरद देसाई यांनी पानिपत दौऱ्यात अभ्यासलेल्या गोष्टी कोकण नाऊच्या चर्चेतून मांडल्यामुळे रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाची व्याप्ती किती मोठी असेल याचा निश्चितच अंदाज येतो. अर्थात हा अंदाज झोपेचं सोंग घेतलेल्यांना येणं कठीणच आहे, एवढं नक्की. पत्रकार शरद देसाई यांची रोखठोक प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर कोकण नाऊच्या टीमने भेट घेतली ती दैनिक प्रहारचे जैतापूर प्रतिनिधी राजन लाड यांची. पत्रकार राजन लाड यांचं महिला संघटन आणि सक्षमीकरणात भरीव योगदान आहे. पत्रकार राजन लाड यांनी रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाला होत असलेल्या विरोधी भूमिकेची चिरफाडच केली. कोकणात येऊ घातलेल्या प्रकल्पांना येथील विरोधी भूमिका ही कोकणाला लागलेला शाप आहे. या विरोधी भूमिकेमुळेच कोकणाचं मोठं नुकसान झालंय. येथील प्रत्येक महिला आणि युवकांच्या हाताला ज्या दिवशी हक्काचा रोजगार मिळेल तेव्हाच कोकणचं मागासलेपण दूर होईल, अशी रोखठोक प्रतिक्रिया पत्रकार राजन लाड यांनी कोकण नाऊशी बोलताना व्यक्त केली आहे. पत्रकार राजन लाड नेमकं काय म्हणालेत पाहूयात सविस्तर. रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्प पत्रकारांच्या नजरेतनं नेमका कसा आहे ते आता राजापूर तालुक्यामध्ये आपण जाणून घेतो. माझ्या सोबतीनं आहेत राजापूर तालुक्यातील जैतापूर गावचे वार्ताहर आहेत दैनिक प्रहारचे, त्याचप्रमाणे राजापूर तालुका प्रेस क्लबचे उपाध्यक्ष देखील आहेत ते असे आमचे सहकारी मित्र राजन लाड. लाड सर, सर्वप्रथम या चर्चेमध्ये मी स्वागत करतोय आपलं. एकूणच आपण जैतापूरमध्ये दैनिक प्रहारचं प्रतिनिधित्व करताय. जैतापूरमध्ये होऊ घातलेला अणुऊर्जा प्रकल्प असेल किंवा आताचा हा रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्प असेल, कोकणात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला केवळ विरोधच ही भूमिका कुठेतरी दिसून येत आहे. नेमकं ह्या आपण एकूणच विरोधी भूमिकेकडे नेमकं तुम्ही कसं पाहता? खरं तर हा शाप म्हणावा लागेल आपल्या कोकणाला. कारण येणारा प्रत्येक प्रकल्पाला, कोकणात कुठचाही प्रकल्प आला की त्याला विरोध, हे आता संपूर्ण देशभर काय जगभर झालेलं आहे. तो एक शाप म्हणावा लागेल आणि त्याच्यामुळे फार मोठं नुकसान आपल्या कोकणाचं झालेलं आहे. ज्यावेळी पत्रकार कुठेतरी अशा पद्धतीनं एक भूमिका मांडतात, म्हणजे ज्यावेळी विरोध होत होता त्यावेळी देखील पत्रकारांनी त्या पद्धतीचं पत्रकारिता केलेली होती आणि आता समर्थनाच्या भूमिकेत देखील पत्रकार आपली जी काय समर्थनाची भूमिका आहे ही मांडताना दिसून येतात. परंतु मी असं ऐकून आहे ज्यावेळी एकूणच प्रकल्पाच्या या विरोधी आणि समर्थनाच्या भूमिकेतनं आपल्यावरती यापूर्वी काही हल्लाही झालेला होता, नेमकं त्याबाबत थोडंसं काय सांगाल? साहेब, गेली जवळजवळ 12-13 वर्ष मी पत्रकारिता करतोय आणि प्रत्येक वेळी जेव्हा काही प्रकल्प येतात तेव्हा हा विरोध हा ठरलेला आहे कोकणामध्ये. पण आम्ही सुरुवातीपासूनच कुठलाही प्रकल्प येत असेल तर त्याचं समर्थन केलं पाहिजे किंवा तो चांगला कसा आहे हे जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे, ह्याची भूमिका पहिल्यापासून माझी तरी स्वतःची राहिलेली आहे. आणि यातून जेव्हा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पचे जेव्हा आंदोलन होत होती त्यावेळी प्रकल्पाची जी सकारात्मक बाजू होती ती प्रत्येक वेळी आम्ही प्रहारच्या माध्यमातून मांडत होतो आणि ही मांडत असताना त्यावेळी आम्हाला खूप त्रास झालेला आहे याचा.
म्हणजे खरं सांगायचं तर जे काही मॉब ते लोकांचा दोष म्हणता येणार नाही. ज्या पद्धतीने यांना जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा त्यांचे पुढारी आहेत ते दिशा दाखवतात, त्या पद्धतीने ते अटॅक करण्याचा प्रयत्न करतात. तशाच पद्धतीचा एक अटॅक म्हणजे हल्लासुद्धा थोडक्यात म्हणता येईल तो माझ्यावरती ज्यावेळी झालेला आहे. पण तरीसुद्धा आम्ही आमची भूमिका नाही बदललेली, कारण आम्हाला लोकांना एक सकारात्मक बाजू दाखवायची होती. ती दाखवण्याचा आजही प्रयत्न आम्ही करतो आहे. आणि आत्ता जो ग्रीन रिफायनरी प्रकल्प येतो आहे त्या संदर्भात सुद्धा सुरुवातीपासून जरी प्रकल्पाला विरोधाची भूमिका मांडली जात असली तरी आम्ही सुरुवातीपासून म्हणजे मी वैयक्तिक माझं सांगतो आहे की प्रहारची भूमिका सुरुवातीला कदाचित आमची विरोधाची होती असेल, पण सकारात्मक भूमिका जी सकारात्मक बाजू आहे ती मांडण्याचा पहिल्यापासून आम्ही प्रयत्न करतो आहे की हा प्रकल्प इथे आला पाहिजे. त्यामुळे आपल्या कोकणाचाच नव्हे तर पूर्ण ह्या रत्नागिरी सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यांचा कायापालट होऊ शकतो. एकूणच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट करणारा हा रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्प या भागात आला पाहिजे अशा पद्धतीची सकारात्मक भूमिका पत्रकार म्हणून निश्चितच सर आपण मांडताय. परंतु आत्ताच्या घडीला राजापूर तालुक्यामधील शैक्षणिक व्यवस्था असेल, आरोग्य व्यवस्था असेल किंवा रोजगाराचा विषय असेल, ह्या तिन्ही गोष्टी नेमक्या कशा आहेत आणि जर रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्प या भागात आला तर त्याच्यामध्ये नेमका काय बदल घडू शकतो त्याबाबत काही सविस्तर विवेचन आपण कराल का? नक्कीच गावकर साहेब, कारण मी पत्रकारिता जरी 10-12 वर्ष करत असलो तरी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून खूप वर्ष समाजामध्ये वावरतोय आणि फार मोठं नाही, पण मला आता अभिमानाने मला सांगता येईल की मी आता गेले 10 वर्ष महिला संघटन करण्याचं काम करतो आहे. आणि जैतापूरचा जो भाग आहे म्हणजे राजापूर तालुक्याचा पश्चिम भाग आपण ज्याला म्हणतो त्या भागामध्ये एक महिलांचं चांगलं संघटन उभा करण्याचं कामसुद्धा मी केलेलं आहे. पण दुर्दैवाने मला साहेब असं म्हणावं लागतं आहे की ज्या महिला आहेत त्यांच्या हाताला काम नाही आहे, रोजगार नाही आहे. साहेब दुर्दैवाने असं सांगा कधी कधी आमच्या डोळ्यातून अश्रू येतात ती परिस्थिती बघून, कारण ग्रासरूट लेवलला जेव्हा मी काम करतो आहे, समाजात जातो आहे, महिलांच्या घरापर्यंत जातो आहे, त्यांच्या व्यथा वेदना जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे, तेव्हा काही रोजगार नसल्यामुळे आणि काही रोजगार नसल्यामुळे व्यसनाधीनतासुद्धा वाढलेली आहे. आणि काही ज्या महिला गावामध्ये आहेत त्यांना काम करण्याची इच्छा आहे, क्षमता आहे, ताकद आहे, पण त्यांच्याकडे रोजगार नाही आहे. आणि 100-150 रुपयाच्या रोजासाठी त्या दिवसभर जेव्हा बाहेर फिरतात आणि तरीसुद्धा त्यांची चूल पेटत नाही आहे, हे बघून खूप अतोनात दुःख होतं साहेब. आणि हे मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे त्यांच्या वेदना की एखादा प्रकल्प एखादा प्रोजेक्ट जो मोठा इथे यावा ज्याच्यातून ह्या सर्व महिलांच्या असून दे युवकांच्या हाताला काम मिळेल आणि आपला जो काही इथला मागासलेपणा आहे तो दूर होईल. पण एकूणच या रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पामुळे कुठंतरी या प्रकल्पाचे दुष्परिणाम देखील आहेत. ह्या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होणार आहे. त्याचप्रमाणे ह्या प्रकल्पामुळे कुठंतरी इथं वंध्यत्व येईल, अपंगत्व येईल असंही बरंच काही सांगितलं जातं. नेमकं आपण ह्या रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाच्या हे जे काही विरोधी मुद्दे आहेत, हे विरोधी मुद्द्यांकडे नेमकं कसं पाहत आहे? नक्कीच साहेब, कुठचाही एखादी गोष्ट करायची म्हटली की त्याची सकारात्मक आणि दुसरी एक विरोधाची बाजू असू शकते, म्हणजे नकारात्मक बाजू असू शकते. पण ही नकारात्मक बाजू नक्की काय आहे ती सकारात्मक ज्यांना माहिती आहे त्यांच्याबरोबर समोरासमोर बसून जर आपण चर्चेतून काही मुद्दे काढले, जसं की आपण घरात जी वीज वापरतोय त्या वीज जर ती कुठेतरी वायर शॉर्ट असेल तर त्याला हात लागला तर माणूस मरणार आहे शॉक लागून, म्हणून आपण वीज वापरायचीच नाही का? ती धोकादायकच आहे असा प्रचार आपण जर सुरू ठेवला तर घरात वीज येणार आहे का आपल्या? अशा पद्धतीने जी भूमिका मांडली जाते त्याला खरं आमचा विरोध आहे. तुम्ही विरोध करा, संपूर्ण माहिती तुमच्याकडे असेल कदाचित विरोधकांकडे की हा प्रकल्प किती विनाशकारी आहे, जसं तुम्ही म्हटलात वंध्यत्व येईल, मुलं होणार नाही आहेत किंवा पुढची पिढीच पूर्ण बर्बाद होईल आपली, तर ते जे काही लोक आपल्याला जे शास्त्रज्ञ आहेत, जसं की मी अणुऊर्जा प्रकल्पाच्या बाबतीत सांगेन तुम्हाला, जेव्हा शास्त्रज्ञ आपले थोर शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर साहेब हे जेव्हा प्रकल्पाबद्दल अणुऊर्जा प्रकल्पाबद्दल सांगत होते तेव्हा आमचे हे विरोधक त्यांच्यासमोर चर्चेला बसायला तयार नव्हते. पण गावात हेच मोठे शास्त्रज्ञ होऊन फिरत होते की काकोडकरांना काही समजत नाही, जे काही समजतंय ते आम्हालाच समजतंय. आणि आम्हालासुद्धा मी ग्रामीण पत्रकार आहे, मला साहेब असा अनुभव आहे की काही जे विरोधक फिरत होते म्हणजे सगळेच नेते झाले होते त्यावेळी की नाही तुम्हाला काय समजतच नाही, ते बाहेरून येणारे पत्रकार बघा, बाहेरून येणारे आमचे जे काही जे विरोधाचे नेते आहेत ते बघा कशा पद्धतीने सांगतायत. म्हणजे ही जी बघा त्यांचंच फक्त ऐकायचं आणि नाही ऐकलं की मग जमा करायचा आणि जो कोण समर्थन करते तो मग दलाल ठरवायचा किंवा त्याच्यावरती हल्ला करायचा किंवा त्याच्यावरती दबाव टाकायचा. हेच तंत्र आतापर्यंत वापरलं जाईल. आणि ह्याच्यामध्ये मी म्हणेन की ह्याच्यामध्ये प्रशासनाचा पण तेवढाच दोष आहे की अशा पद्धतीने जेव्हा काही आंदोलनं करायचा प्रयत्न होतो किंवा कोणाच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा प्रशासन किंवा हे काही राजकीय पुढारीसुद्धा त्यांना नुसतं फक्त पाठिंबा द्यायचा किंवा मुख गिळून गप्प राहायचं ही भूमिका असेल. मला फक्त मधीत ना मुद्दाहून तुम्ही बोलत असतानाचं एक वाक्य मला फार आवडलं ते की खऱ्या अर्थानं ज्यांनी खरंच चांगलं शिक्षण घेऊन
एकूणच ह्या अभ्यासाच्या अंती कुठेतरी ते शास्त्रज्ञ झालेत. यांच्या मताला आमच्या लेखी जर किंमत नाही, परंतु गावात मात्र आम्हीच शास्त्रज्ञ असल्याची जी भूमिका घेऊन फिरतायत त्यांना आम्ही जास्त महत्त्व देतोय सर. हे कुठेतरी आता परिस्थिती बदलणं, प्रत्येकानं अभ्यासपूर्ण प्रत्येक गोष्टीचा विचार करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपण फार सुंदर असा मुद्दा या चर्चेमध्ये मांडलेला आहे. सर, ह्या एकूणच चर्चेच्या पुढे जात असताना विरोध ते समर्थन, रत्नागिरी ग्रेन रिफायनरी प्रकल्पाबाबत मी चर्चा करतोय. विरोध ते समर्थन हा जो संपूर्ण प्रवास आहे, ह्या प्रवासाकडे नेमका आपण कसं पाहताय? गावकर साहेब, खरं म्हणजे दुर्जनांच्या वाईट वृत्ती कर्मामुळे समाजाचं नुकसान होत नाही, पण जे काही सुशिक्षित लोक आहेत, चांगले लोक आहेत, ते जेव्हा शांत राहतात त्यावेळी फार समाजाचं मोठं नुकसान होतं असं माझं स्वतःचं मत आहे. पण या प्रकल्पाच्या बाबतीत मी आता बघितलेलं आहे की बराचसा सुशिक्षित वर्ग, तसं मी ज्याच्यामध्ये म्हणेन की डॉक्टर वर्ग असतील, वकील वर्ग असतील, व्यापारी असतील किंवा काही शिक्षित तरुण असतील, हे समर्थनाची भूमिका घेऊन पुढे येत आहेत, थोडी माहिती घेत आहेत प्रकल्पाबद्दल आणि उघडपणे भूमिका मांडायला लागले आहेत. पूर्वी काय होत होतं, थोड्या म्हणजे पाठी आपण जाऊन बघितलं तर काही लोक ज्यांना काही कामधंदेत नव्हते, मला असं म्हटलं तर हरकत नाही, फक्त विरोध करायचा आणि कोण समर्थन करेल त्याच्यावरती जाऊन हल्ला करायचा किंवा त्याला जी त्यांची भाषा आहे त्या पद्धतीने त्यांना उत्तरं देत बसायची. त्यामुळे सर्वसामान्य किंवा आपण ज्यांना शिक्षित म्हणतो की आपण आपलं घर आणि आपलं कुटुंब एवढं बघून हे हवं तर ते गप्प बसायचे. पण आता काही लोक ह्या प्रकल्पाच्या समर्थनार्थ म्हणा किंवा हा प्रकल्प कसा चांगला आहे हे समजून घेऊन आपली भूमिका स्पष्टपणे मांडतायत आणि हे मांडणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाहीत, म्हणजे जे आपण सुशिक्षित स्वतःला समजतोय किंवा आपण समाजाचं काही देणं घेणं, ते लोक जोपर्यंत बोलणार नाहीत तोपर्यंत ह्या दुर्जनांचा म्हणेन मी की ज्यांना काही माहिती नाही आहे पण अरेरावीच्या जोरावरती जे काही जमाव करून अशा प्रकारचे हल्ले केले जात आहेत किंवा दबाव टाकला जातो आहे, हे गप्प बसणार नाही आणि याला प्रशासनाने सुद्धा आळा घालणं गरजेचं आहे. निश्चितच. एकूणच दर्शक हो, राजापूर तालुक्यातील सर्व पत्रकार आहेत, त्या सर्व पत्रकारांनी आजपर्यंत ज्यावेळी विरोध होत होता त्यावेळी विरोधाची भूमिका मांडलेली होती आणि आता ज्यावेळी समर्थन आहे त्यावेळी समर्थनाची देखील भूमिका मांडली आहे. कोकण नऊ चॅनलनं देखील अगदी सुरुवातीपासून ह्या ज्या काही भूमिका बदलत गेल्या, विरोधापासून समर्थनापर्यंतचा प्रवास हा देखील वेळोवेळी मांडलेला आहे. पण ज्यावेळी आपण रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत सर सकारात्मक किंवा समर्थनार्थ ज्यावेळी लिहायला लागलो त्यावेळी अशाच पद्धतीची अश्लाघ्य भाषा असेल, ही अश्लाघ्य भाषा आपल्यासारख्या पत्रकारांना देखील सहन करावी लागली. नेमकं तुम्ही ह्या गोष्टीकडे कसं पाहताय? ह्या याच्यातनं विरोधकांची खरंच बुद्धीची कीव करावीशी वाटते, जे अश्लाघ्य भाषेमध्ये आमच्याच व्यक्ती स्वातंत्र्यावरती कुठेतरी आघात करताना दिसून येतात, यांची कीव करावीशी वाटते. याकडे तुम्ही नेमकं कसं पाहता आणि तुम्ही नेमकं काय सांगाल? आपला देश लोकशाही प्रधान आहे, त्यामुळे जी काही व्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आहे त्याचा पुरेपूर वापर करून आपण जे काय आपली भूमिका आहे मांडतोय हे चांगलं आहे. पण जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणण्याचं काम करताय किंवा तुम्हाला काहीतरी दिलंय व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून तुम्ही वाटेल तसं लिहायला सुरुवात केली, तर मी तुम्हाला थोडं उदाहरण सांगेन की काही दिवसापूर्वी एक आंदोलन झालं. आमचे आमदार आहेत राजापूरचे, जे जरी शिवसेनेचे असले तरी ते आज आमचे राजापूरचे आमदार आहेत आणि त्यांची प्रतिमा त्याच्यावरती काहीतरी चिखलफेक करणे किंवा काहीतरी वेगळ्या पद्धतीने त्यांच्यावरती हे करणे, ही कृती अतिशय निंदनीय आहे. आमदारांचं आम्ही स्वागतच केलेलं आहे की ज्यांनी जी भूमिका बदललेली आहे आपली, की त्याचं स्वागत केलेलं आहे. पण अशा पद्धतीने तुम्ही जर लोकांच्यावरती म्हणजे समजा पुतळा जाळला किंवा पुतळ्याचं त्याच्या वाईट कृत्य त्या ह्याच्याबरोबर केलं तर त्या आमदारांचं चारित्र्य हनन झाल्यासारखं आम्हाला अतिशय वाईट वाटलं. ह्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं होतं आणि ही कारवाई तातडीने होत नसल्यामुळे अजून हे फोपावले जात आहेत आणि अशा पद्धतीचं मग ते कोणावरती ह्या हल्ले करायला मागे पुढे बघणार नाहीत. एक जमाव जमवायचा, ज्याला चेहरा नसतो तो जमाव जमवायचा. आणि दुःख साहेब याचं वाटतं की मी स्वतः महिला संघटक म्हणून काम करतोय, तर महिलांचा वापर याच्यासाठी केला जातो. त्या महिलांना समोर बसून चर्चेमध्ये सहभागी करून घ्या, त्यांना जे काही सकारात्मक बाजू त्या सांगण्याचा प्रयत्न करा. विरोध असेल तर त्यांचा ते पटवून द्या, त्यांना ते बोलायला लावा. पण अशा पद्धतीने त्यांचा वापर होणं अतिशय निंदनीय गोष्ट आहे. केवळ फक्त आंदोलनासाठी महिलांचा वापर होतो अशा पद्धतीचा अगदी स्पष्ट आरोप म्हणू हा आरोप राजन लाड सर आपल्याशी बोलताना करतायत. लाड सर, मला ह्या संपूर्ण विषयाकडे जात असताना आताचा जो समर्थन मोठ्या प्रमाणामध्ये रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला मिळत चाललेला आहे आणि एकूणच या समर्थनामध्ये कुठेतरी विरोधाचा थोडासा अंश जो आहे तो शिल्लक आहे. हा नेमका आताचा विरोध कसला आहे? हा विरोध फक्त प्रतिष्ठेचा आहे? नेमका हा विरोध कसला आहे, काय सांगाल? त्याबाबत विवेचन काय करा? स्पष्टपणे सांगायचं तर ह्याच्यामध्ये राजकीय कुरघोडीचा एक विषय आहे आणि दुसरं राणे कुटुंबियांचा द्वेष.
हा कलमी कार्यक्रम, कारण जेव्हा राणेसाहेबांनी प्रकल्पाच्या समर्थनाची भूमिका आता मांडलेली आहे, तेव्हा जर आता हा प्रकल्प आपण लगेचच जाहीर केला तर त्यांना क्रेडिट मिळेल की काय? दुसरं, राजापूर तालुका अजून भकास कसा राहील याच्यासाठी पण काही चाललं आहे का, हाही एक शंका नक्कीच येते. कारण राजापूरचे आमदार जे कट्टर शिवसैनिक म्हणून ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो, राजन साळवी, ते जेव्हा आता प्रकल्पाची भूमिका घेतात, ते गावागावात फिरत आहेत, प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन भेटत आहेत, प्रत्येकाच्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात टाकून फिरतात, आम्ही बघितलेलं आहे. आणि ते जेव्हा ही बदललेली भूमिका त्यांनी बघितली आणि त्यांनी सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे बाबा याचा विचार करतील अशी भूमिका मांडली, तेव्हा त्यांनाही कुठेतरी पुढेतरी त्यांना शह देण्याचं आणि कुरघडीचं राजकारण करण्याचं हे सगळं षडयंत्र आहे असं तर आम्हाला वाटतंय. रोखोकच, फारच रोखोक राजापूर तालुक्यातील पत्रकार बोलत आहेत. कुरघोडीचं राजकारण कुठंतरी या रत्नागिरी ग्रेन रिफायनरी प्रकल्पाच्या मध्ये घुसळलं जात आहे. त्यामुळेच हा प्रकल्प इथलं शैक्षणिक असेल, आरोग्य असेल अथवा रोजगार असेल, या सर्व विषयांकरता कुठंतरी हा प्रकल्प चांगली भूमिका बजावू शकतो, हा प्रकल्प ऊर्जितावस्था देऊ शकतो असं तुम्हाला वाटतंय का? नेमका हा प्रकल्प झाल्यानंतर शैक्षणिक, आरोग्य, रोजगार, इथली बाजारपेठ असेल, ह्या सर्व गोष्टींवरती कसा सकारात्मक बदल झालेला पाहायला भेटणार आहे सर? तुम्ही ह्याचं नेमकं विवेचन कसं कराल? साहेब, हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प ठरू शकतो. आणि आता जी राजापूरची आमची अवस्था आहे, म्हणजे रोजगाराच्या बाबतीत असेल, शिक्षणाच्या बाबतीत असेल किंवा आरोग्याच्या बाबतीत असेल, अतिशय दयनीय आहे. आम्हाला मेट्रो सिटीशिवाय म्हणजे रत्नागिरी किंवा कोल्हापूर किंवा मुंबईशिवाय ह्या सोयीसुविधा आम्हाला उपलब्ध नाही आहेत. पण हा एवढा मोठा प्रकल्प जर आमच्या या राजापूर तालुक्यामध्ये आला तर मला वाटतं ही जी परिस्थिती आहे ती फार मोठ्या प्रमाणात इथे बदलू शकेल. फक्त राजापूर तालुक्याचीच नाही तर आम्ही रत्नागिरी जवळचा तालुका आहे, लांजा आमचा तो पण अविकसित आहे, संगमेश्वर आमचा अविकसित आहे, हे तालुक्यांची सुद्धा परिस्थिती 100% याच्यामध्ये बदलू शकते असा आम्हाला विश्वास वाटतो. अगदी माझा शेवटचा प्रश्न आपल्याला, आपण राजापूर तालुक्यातील एक ज्येष्ठ पत्रकार आहात, बरीच वर्ष आपण ह्या एकूणच पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. आताच्या घडीला रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत शासनाला नेमकं काय आता ह्या निमित्तानं आपण आवाहन कराल? आत्ताचं जे आघाडी सरकार आहे त्यांना आम्ही एवढंच आवाहन करू इच्छितो की लोकांची जी काय बदललेली भूमिका आहे, लोकांची पूर्णतः बदललेली आहे. जवळजवळ 90% भूमिका ही बदलली आहे. जी 10% विरोध आपण म्हणतोय तो काही राजकीय आहे आणि मी मगाशी जसं म्हटलं की कुरघोडीच्या राजकारणाचा आहे. तर जसे की शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व आघाडी सरकार चाललेलं आहे आणि शरद पवारांनी जसा आपल्या भागाचा विकास केला, साहेब विनंती आहे की आमच्या कोकणाच्या विकासासाठी सुद्धा हा प्रकल्प तुम्ही या ठिकाणी आणावा आणि यासाठी तुमचा शब्द हा अंतिम ठरावा अशी आमची इच्छा आहे. रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत एकूणच राजापूर तालुक्यातील पत्रकारांची नेमके काय मतं आहेत हे आपण आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये जाणून घेतो. फारच रोखठोक आणि स्पष्ट मत हे रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत राजापूर तालुक्यातील जे पत्रकार आहेत ते मांडताना दिसून येत आहेत. निश्चितच या रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत आता कुठंतरी शासन स्तरावरती देखील सकारात्मक विचार होणं तितकंच गरजेचं आहे, एवढं मात्र निश्चित आहे. अजून काही पत्रकारांच्या गाठीभेटी आपण घेणार आहोत, आमच्या सहकारी सर्व पत्रकारांपर्यंत आपण पोहोचणार आहोत, त्यांची नेमकी काय मतं आहेत ती देखील आपण जाणून घेणार आहोत. पत्रकार राजन लाड यांनी मांडलेली बेधडक प्रतिक्रिया निश्चितच सर्वांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारी आहे. खरं तर रीतसर शिकून अभ्यास करून शास्त्रज्ञ झालेल्यांची मतं आम्हा स्थानिकांना समजून घ्यायची नसल्यामुळेच गावागावात प्रकल्पाबाबत कुठलीच माहिती नसलेले शास्त्रज्ञ तयार होत आहेत. पत्रकार राजन लाड यांनी व्यक्त केलेली शोकांतिका देखील निश्चितच प्रत्येकाला आरशासमोर उभं राहून आपल्या विरोधी मतांचा फेरविचार करण्यास भाग पाडणारी आहे, एवढं नक्की. पत्रकार राजन लाड यांची प्रतिक्रिया समजून घेतल्यानंतर कोकण नाऊच्या टीमने आजच्या भागातील शेवटच्या सहकारी पत्रकार मित्राची भेट घेतली. दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी विनोद पवार यांनी तर रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत थेट सकारात्मक भूमिका मांडणाऱ्यांना, विरोधकांकडून अश्लाघ्य भाषेत टीका करणाऱ्यांना तितकंच थेट आणि रोखठोक चिमटे काढलेत. पत्रकार विनोद पवार यांनी मांडलेली रोखठोक भूमिका आपणच पहा. रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प पत्रकारांच्या नजरेतनं नेमका कसा आहे, पत्रकारांची एकूणच ह्या प्रकल्पाबाबत नेमक्या काय भावना आहेत, मतं आहेत ते आपण जाणून घेतो. आणि हे जाणून घेत मी आलोय दैनिक लोकमतचे विनोदजी पवार यांच्या कार्यालयामध्ये. पवार सर, सर्वप्रथम या चर्चेमध्ये मी स्वागत करतो आपलं. सर, काय सांगाल, एकूणच रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाचे जे वारे आहेत हे जोरदार आणि मोठ्या प्रमाणात या भागामध्ये वाहू लागलेत.
आम्ही सर्व स्तरातील मंडळींची जी मतं आहेत ती जाणून घेतलीत। यामध्ये अगदी महिला असतील, तरुण पिढी असेल, वकील असतील, डॉक्टर्स असतील, या सर्वांची जी मतं आहेत ती ह्यापूर्वी कोकण नावनं जाणून घेतलेली आहेत। आता मी तुमचं मत जाणून घेण्याकरता आपल्यापर्यंत आलोय। नेमकं रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ वाऱ्यानं आपण नेमकी कशा पद्धतीनं दिशा देणार आहात? ॲक्च्युली कसं आहे की ह्या प्रकल्पाला स्टार्टिंगला जो विरोध होता तो विरोध फक्त काही गैरसमजातून होता आणि काही मुठभर लोकांचा होता। आणि महत्त्वाची गोष्ट अशी होती की समर्थन त्यावेळी नव्हतं असं नव्हतं, त्यावेळीही समर्थन होतं, फक्त समर्थक कोणत्याही प्रकारची समर्थकांमध्ये एकजूट नव्हती। त्यामुळे असं होत होतं की समर्थनाची भूमिकाच कोण मांडत नव्हतं। परिणाम असा झाला की त्याचा फक्त विरोधाची भूमिका मांडली गेली, विरोधाची भूमिका समोर आली। त्यामुळे ह्या प्रकल्पाला विरोध हे चित्र निर्माण केलं गेलं। भविष्यात काय झालं की हळूहळू तालुक्यातला जो बुद्धिजीवी वर्ग आहे किंवा शिक्षक आहेत, वकील आहेत, डॉक्टर्स आहेत आणि इतर सुशिक्षित जो वर्ग आहे जो इथून बाहेर गेला आहे, त्या वर्गाला कळून चुकलं की ह्या भागामध्ये येणारा प्रकल्प हा जर इथे आला आणि तर ह्याचे फायदे काय आणि तोटे काय। ॲक्च्युली पर्यावरणवाद्यांच्या ह्याच्यामध्ये पर्यावरणवादी आणि राजकारणी ह्याच्यामध्ये हा फक्त विरोधाचीच बाजू पुढे आली। आणि ज्यावेळी इथल्या लोकांना कळायला लागलं की नाही, ह्या प्रकल्पापासून इथे भरपूर फायदा होणार आहे, लोकांचा जीवनमान जे आहे ते उंचावलं जाणार आहे, आर्थिक स्तर वाढणार आहे, दरडोई उत्पन्न वाढणार आहे, इथे सुविधा येणार आहेत, कोणत्या प्रकारच्या सुविधा असतील, त्यानंतर जो शेतीचा मुद्दा आहे तो शेतीच्या मुद्द्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात उहापोह झाला। आणि त्यातून एक असं लोकांच्या लक्षात आलं की ह्या प्रकल्पापासून मोठ्या प्रमाणात फायदा आहे। अशी कुठलीही जगातली गोष्ट नाही की त्याच्यापासून 100% तिथे काहीच हे नाही आहे की कोणत्याही प्रकारचं प्रदूषण नाही आहे किंवा असं काहीच नाही, म्हणजे फक्त सगळं पॉझिटिव्ह आहे अशी जगातली कुठलीच गोष्ट नाही। दोन्ही गोष्टी असतात। त्यामुळे जे ह्या लोकांना हवं आहे त्या लोकांनी आज एकत्र येऊन पुढे हा आवाज उठवला आणि आता ही समर्थनाची बाजू अगदी ठामपणे पुढे यायला लागली। निश्चितच सर, आपण सांगता तसं मोठ्या प्रमाणामध्ये आता खऱ्या अर्थानं समर्थन मिळायला लागलं आहे एकूणच रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला। मला पुढच्या प्रश्नाकडे जात असताना आपल्याला खरंच विचारावं असं वाटतं, राजापूर तालुक्याला खऱ्या अर्थानं इतिहास आहे, फार मोठा इतिहास आहे। वर्तमान स्थितीमधील राजापूर शहर, राजापूर तालुका कसा आहे आणि भविष्यामध्ये हा प्रकल्प झाल्यामुळे एकूणच राजापूर तालुक्याला कशा पद्धतीनं महत्त्व मिळणार आहे, रत्नागिरी जिल्ह्याला कसं महत्त्व मिळणार आहे, ते मला आपल्याकडनं जाणून घ्यायचं आहे। आता तुम्हाला मी साधारण एक मुद्दा सांगतो। एक फार पूर्वीची घटना आहे। राजापूर लोकसभा मतदारसंघ हा देशातला 1 नंबरचा मतदारसंघ। जेव्हा ह्या म्हणजे अख्ख्या देशामध्ये जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळी ह्या मतदारसंघातून समाजवादी विचारसरणीचे उमेदवार निवडून येत होते। तर त्यावेळी सुद्धा देशाचे जे पंतप्रधान होते नेहरू, त्यांनाही ह्याचं कोडं पडलं होतं की हा असा एकमेव मतदारसंघ असा का की ज्याच्यावर फक्त समाजवादी विचारसरणीचा पगडा आहे। म्हणून त्यांनीसुद्धा राजापूरला भेट दिली होती। आणि राजापूरच्या लोकांचं फक्त एकच आहे की आम्ही राजापूरचे राजे, पलीकडे आम्हाला काय माहीत नाही, आम्हाला एवढंच माहीत आहे की आमचा इतिहास चांगला आहे। परिणाम असा झाला की गेल्या अनेक वर्षामध्ये ह्या मतदारसंघावर फक्त आज शिवसेनेचं प्राबल्य आहे। अगोदर काँग्रेसचं होतं, त्याच्या अगोदर समाजवादी पक्षाचं होतं, म्हणजे फक्त प्राबल्य राहिलं, विकास काही नाही झाला। ज्या गोष्टी आहेत म्हणजे सांगायचं झालं तर राजापूरची वकार ही त्यावेळी देशात फक्त 2च वकारी होत्या, एक सुरतची वकार आणि दुसरी राजापूरची वकार। ती राजापूरची वकार सुस्थितीत जर जतन केली असती तर यातून पर्यटन उभं राहिलं असतं, पण इथल्या राजकारण्यांनी ती वकार पूर्ण पाडून टाकली, ती वकार जमीनदोस्त केली। परिणाम काय झाला तर आमचा इतिहास पण गेला। मग आता आम्ही इतिहास किती दिवस करत बसायचं। आज तुम्ही राजापूर शहर बघितलं असाल, राजापूर शहरात अशा कोणत्या सुविधा आहेत? आज जे राजापूर गेले 60 वर्ष जे राजापूर आहे तेच राजापूर आहे, तोच उताराचा रस्ता, तोच खड्डे पडलेला रस्ता। आम्ही आजही जो पाणी पितो ना ते पाणीसुद्धा इंग्रजांनी 140 वर्षापूर्वी बांधलेल्या धरणाचं पितो, ते सुद्धा आमच्याकडे फिल्टर नाही। आमच्याकडे शैक्षणिक संस्था 100 वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या आहेत, पण आमच्याकडे उच्च शिक्षण नाही। आज तुम्ही जर तालुक्यातलं मायग्रेशन बघितलात तर मायग्रेशन 2000 पासूनचं तुम्ही मायग्रेशन बघितलात तर 2011ला किती मायग्रेशन झालं?
2000 नंतर 2011ला किती वर्ष, 10 वर्षात किती मायग्रेशन झालं, फार मोठ्या प्रमाणात मायग्रेशन झालं. आज मायग्रेशनचा जो विषय आहे ना, हा एवढ्या प्रमाणात आहे की तुम्ही खेडेगावात गेलात तर तुम्हाला साधारण 50 ते साधारण तुम्हाला आज 70 ते 80% ही जी घरं आहेत ही बंद अवस्थेत दिसतील. फक्त ती गणपतीमध्ये आणि ह्याच्यामध्ये उघडली जातात, शिमग्यामध्ये. बाकी लोक इथे येत आहेत कुठे? आज शाळांची तुम्ही पटसंख्या बघा. आज राजापूर तालुक्यातल्या जवळजवळ 385 शाळांपैकी साधारण 370 शाळा ह्या 10 पटातल्या आतल्या आहेत. हे मायग्रेशन का झालं? तर इथे सुविधाच नाहीत कुठल्या. जर इथे हॉस्पिटलची सुविधा नाही कुठली, जर तुम्हाला कोणता आजार असेल तर जवळ कुठलंच हॉस्पिटल नाही तुम्हाला. जे हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये डॉक्टर्स नाहीत. खेडेगावात तालुका पूर्ण डोंगराळ आहे. डोंगराळ तालुका असल्यामुळे वाहनांच्या सुविधा नाहीत. रस्त्यांच्या चाळण झालेली आहे. जे रस्ते मला वाटतं साधारण ह्यांच्या कालावधीत झाले, भाईसाहेब हातणकरांच्या, तेवढेच रस्ते आहेत. वरचे रस्ते कुठेच झाले नाहीत ना. वरच्या रस्त्यांचा पूर्ण प्रॉब्लेमच झाला. पुढे रस्त्यांसाठी निधीच नाही. आज तुम्ही जर शहरातली अवस्था बघितलात तर शहरात इन 2 ते 3 रस्ते ज्याच्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. आज त्या रस्त्यांची परिस्थिती काय आहे? निश्चितच पवार सर, आपण फारच सविस्तर विवेचन करताय आणि सविस्तर माहिती देत आहे. खरंच राजापूर तालुक्यातील शैक्षणिक अवस्था असेल, आरोग्य व्यवस्था असेल, त्याचप्रमाणे इकडच्या रोजगाराच्या संधी असतील, ह्या सगळ्याच्या नावानं खरंच शून्य भोपळ आहे सद्यस्थितीमध्ये राजापूर. ही वास्तविकता नाकारून चालणार नाही. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट सर, ह्या ठिकाणचं जे आपण आंबा बागायती आणि हे सगळं जे म्हणतो, याला स्थानिक स्तरावरती बाजारपेठ आहे कुठे? ही सुद्धा सर आपण परिस्थिती निश्चितच ह्या संपूर्ण चर्चेमध्ये सर मांडताय. थांबवतो मी. मला एक सांगा सर, की आज आंबा बागायती आहे ना, ह्या आंबा बागायतीमधून प्रदूषण होत नाही? माझा प्रश्न आहे की ह्या आंबा बागायतीमधून प्रदूषण होत नाही? एक आंबा बागायतदार वर्षाला किती फवारण्या करतो सांगा? त्या केमिकलच्या नसतात? मग ती फवारणी करताना त्याचे जे काय अवशेष आहेत त्या फवारणीतले ते वायूमध्ये जात नाहीत? आज गवत मारण्यासाठी आपण जे लिक्विड वापरतो, ज्याची फवारणी करतो, ते 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 जमिनीचा कस किंवा जमिनीचा पोत बिघडवत नाही? हेच कशाला? आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत, अगदी झोपेतसुद्धा म्हणजे ज्या बेडवर झोपतो ना, तो बेडसुद्धा कुठेतरी पर्यावरणाच्या विरोधातच आहे ना. AC लावून झोपतो ना, आपल्याला AC पाहिजे, गाडी पाहिजे. मग जर ह्या सुविधा सगळ्या गाडी पाहिजे, त्या गाडीकरता पेट्रोलही आम्ही टाकू, पण तसा पद्धतीचा पेट्रोकेमिकल प्रकल्प मात्र आमच्या भागात नको. अशा पद्धतीची नेमकी काय मानसिकता आहे? हा खऱ्या अर्थानं सर प्रश्न नेहमी विचारला जातो समर्थकांकडून. गाडी तर आहे, गाडी तर पाहिजे, दारात एक सोडून 4 4 व्हीलर चालतील, गाडीमध्ये पेट्रोल डिझेल तर मी टाकणार, पण ते उत्पादन देणारा प्रकल्प माझ्या भागात नको. ही खरंच मानसिकता बदलण्याची गरज आहे, विचार करण्याची गरज आहे, असं नेहमी समर्थकांकडनं सांगण्यात येत आहे. सर, मला खरंच ना ह्या चर्चेच्या पुढे जात असताना आपल्याला एक थेट प्रश्न विचारायचा आहे. आजपर्यंत कोकण नाऊ चॅनल असेल, अन्यथा आपण सर्वच पत्रकार मित्र माझे असाल, ह्या सर्वांनी नेहमी समर्थकांची सद्यस्थितीमध्ये जे काही वारे वाहत आहेत त्यातून समर्थकांची भूमिका आहे ही आपल्या दैनिकांमधनं, चॅनलमधनं मांडण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी आपण ह्या भूमिका मांडतो, जनतेच्याच भूमिका आहेत, जनतेतील प्रतिनिधींच्याच भूमिका आहेत, त्या ज्यावेळी या भूमिका मांडतो त्यावेळी पत्रकारांना अश्लाघ्य भाषेमध्ये कुठंतरी कमेंट्स केले जातात, अश्लाघ्य भाषेमध्ये त्यांच्यावरती कुठंतरी शब्दप्रयोग केले जातात. नेमकं तुम्ही अशा शब्दप्रयोगांकडे कसं पाहताय आणि अशा पद्धतीनं शब्दप्रयोग करणाऱ्यांना नेमकं काय उत्तर द्याल ह्या निमित्तानं, या चर्चेच्या निमित्तानं? खरं सांगायचं म्हटलं ना तर कसं आहे की हत्ती चालत असतो, कुत्री ही भुंकतच असतात, पण हत्तीला काय त्याचं देणं घेणंच पडलेलं नसतं. मुळात असं आहे की हे सगळं करताना, आम्ही हे लिहिताना मला एक म्हणायचं आहे, मी पत्रकार म्हणून जेव्हा मी एखादी बाजू मांडतो ती विरोधाचीही मांडतो आणि पॉझिटिव्हही म्हणजे जी समर्थनाचीही तीही मांडतो. ते करत असताना पत्रकार म्हणून माझं काम काय आहे की समाज जागृती करणे, समाजाला योग्य काय आहे ते पटवून देणे. असं नाही आहे की मला काही मतच नाही आहे. मी पत्रकार म्हणून जे योग्य आहे ते समाजाला पटवून दिलंच पाहिजे, म्हणजे मला त्याच्याबद्दल चांगलंही लिहिलं पाहिजे. तुमचं मत जे आहे विरोधातलं ते आम्ही मांडणारच, पण त्याच्याबरोबर समर्थकांचं मत का मांडू नये?
मग हे करत असताना जर एखादा माणूस कमेंट करत असेल तर ती त्याची बुद्धिमत्ताच तेवढी आहे, त्याला आपण काय करणार. दुसरी गोष्ट आता इथे अशी आहे की तुम्ही जर बघाल तर 10वीच्या वर शिक्षण झालेली मुलंच नाही आहेत. आणि 10वी झालेली सुद्धा म्हणजे 10वी नापास झालं की मुंबईत इथून मुलगा पुणा किंवा मुंबईत पळतो. मग त्या मुलाला तिथे नोकरी, सगळं हायफाय लाईफ हवं, सगळं हवं. मग इथल्या माणसाने का चांगलं जगू नये. आणि मुळात हा प्रश्न असा एक हे आहे की राजापूरचा अगदी जैतापूरपासून तुम्ही घ्या, राजापूर तालुक्यात पुरतंच आपण घेऊ, रत्नागिरी जाऊ दे, रत्नागिरी जिल्हा सोडून द्या. राजापूर तालुक्यामध्ये जेव्हा पहिल्यांदा जैतापूर प्रकल्प आला त्यावेळी विरोध झाला. आयलॉग आला, आयलॉगला विरोध झाला. त्यानंतर आता रिफायनरी आला, रिफायनरीला विरोध झाला. म्हणजे आम्ही फक्त विरोधच करत बसायचं का. दुसरी गोष्ट, हा विरोध का होतो ह्याच्या मुळाशी जाणं फार गरजेचं आहे. इथल्या जनतेला खरोखरच त्या प्रकल्पाबद्दल माहिती असते का, ती माहिती असून अभ्यास करून ही जनता त्या प्रकल्पाच्या विरोधात राहते का, तर तसं नाही होत. अगदी तुम्ही जैतापूरपासून बघितलात तर जी बाहेरची लोकं आहेत, जे राजकीय नसली तरी NGO आहेत किंवा अन्य जी लोकं आहेत ज्यांचं काहीतरी वैयक्तिक ह्याच्यामध्ये हे आहे, तीच लोकं येतात आणि तीच लोकं प्रत्येक प्रकल्पाच्या ठिकाणी 4 लोकांना गोळा करून विरोध करतात. ह्याच्यामध्ये शासन कुठे कमी पडतं, तर इथे प्रकल्प आणायच्या अगोदर किंवा डिक्लेअर करायच्या अगोदर किंवा त्याची अधिसूचना काढल्यानंतर ह्या NGO पोचण्याच्या अगोदर शासनाने पोचलं पाहिजे, की लोकांना सांगितलं पाहिजे हे काय आहे, हे काय आहे, हे कसं आहे, ह्याच्यातून काय होणार आहे आणि काय नाही होणार आहे. पण त्यावेळी विरोध करणाऱ्या NGOज आता कुठं दिसतच नाहीत. कोकणावरती त्यानंतर असे कितीतरी संकटं आलीत. या संकटांमध्ये हे NGO नेमक्या गेल्या कुठे, नेमक्या गायब झाले कुठे, हा प्रश्न खऱ्या अर्थानं कोकणवासियांनी कधीतरी विचारला पाहिजे. हे सुद्धा तितकंच खरं आहे सर, बरोबर ना. एक तुम्हाला सांगतो, जैतापूरचं ज्यावेळी आंदोलन झालं त्यावेळी स्थानिक नेतृत्व स्टार्टिंगला नव्हतं. लोकांना ह्या NGO लोकांनीच एकत्र आणून आंदोलनाला सुरुवात केली. नंतर काय झालं की प्रश्न उपस्थित झाले, काही पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले की लोकांचा विरोध आहे की NGOंचा विरोध आहे. त्यावेळी मग स्थानिक नेतृत्व उभं केलं गेलं. आज तुम्ही रिफायनरीच्या बाबतीतही बघाल तर स्थानिक नेतृत्व नंतर आलं, रिफायनरीच्या विरोधात स्थानिक नेतृत्व नंतर आलं. स्टार्टिंगला इथल्या लोकांचा ह्या प्रकल्पाला पाठिंबा होता आणि हे त्यावेळी मला वाटतं खासदार, आमदार आणि इथल्या काही लोकांनी त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची 29 की 30 मागण्या घेऊन भेटी घेतली होती की आम्हाला हा प्रकल्प ह्यांच्यावर हवा आहे. मग तो पुढे कुठे गेला, पुढे विरोध का झाला, ह्या सगळ्याचा अभ्यास सर्वसामान्य माणसाने करणं गरजेचं आहे. आज तुम्ही सांगा, फक्त ह्या भागामध्ये राजकारण होत राहिलं, प्रकल्प आला, राजकारण झालं, प्रत्येक पक्षाला काय वाटलं की ही लोकं आता विरोधात गेली, माझी मतं फुटणार, म्हणून कोणीही ह्याच्या विरोधात, जनतेला काय हवं हे कोणीच बघत नाही. मुळात असं आहे, मी सांगतो सर, की धरून चला हा प्रकल्प 14 गावांमध्ये होतोय तालुक्याच्या, पण तो फक्त 14च गावांचा आहे का, नाही, निश्चित नाही. हा प्रकल्प अख्ख्या कोकणचा म्हणण्यापेक्षा अख्ख्या देशाचा आहे. कारण ह्याच्यामध्ये असणारी इन्व्हेस्टमेंट ही सगळ्या देशाचा GDP वाढवणार आहे, कोकणाचा GDP वाढवणार आहे. दुसरी गोष्ट, असं हे नाही आहे की त्या 14 गावांचा विरोध आहे म्हणजे 14 गावांना प्रकल्प नको आहे, म्हणजे कोकणातल्या जनतेलाच प्रकल्प नको आहे. आज हीच भूमिका पुढे येते. काय मानलं जातं की इथली जमीन दिली जात नाही आहे. आज 8,500 एकरची जमीनची संमती असल्याचं समर्थक सांगतायत. त्यांचा तो दावा आहे, तो तरी पडताळून बघायला पाहिजे की खरंच ही लोकं देत आहेत का. आज सांगतो सर तुम्हाला, आज जर शासनाने प्रत्यक्षात ह्याचा अभ्यास केला इथल्या जमिनींचा, तर इथे एक फार मोठा असा हे आहे की आपल्याकडे आधी म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती ही जमिनीमध्ये सगळीकडे लागू आहे. म्हणजे जरी जमीन 1 गुंठा असली तरी त्याच्यामध्ये 10 हिस्सेदार असतात, पैकी 1 जण इथे असतो आणि 9 मुंबई किंवा पुण्यामध्ये असतात. आज त्यांना जमीन द्यायची आहे, त्या 9 जणांना द्यायचा आहे आपला भाग ना. 9 जणांना मान्य आहे किंवा इथल्या लोकांना पण मान्य आहे. आज असे कितीतरी बागायतदार आहेत, भले ते मी म्हणतो त्यांनी तिथे डेव्हलप केलं असेल त्या भागात जाऊन, त्याचं गाव राजापूर असेल, पण तो त्या नानारच्या परिसरात जाऊन त्याने डेव्हलप केलं असेल किंवा रिफायनरी बाधित क्षेत्रात जाऊन त्याने पूर्वी डेव्हलप केलेलं असेल. आज त्याला ती बाग नको आहे, त्याला ती परवडत नाही आहे, त्याला ती बाग द्यायची आहे ना. मग तो कुठे म्हणतोय की मला द्यायची नाही आहे, मग तो तिथला जमीनदारच आहे ना. पण अगदी सविस्तर पद्धतीनं ही संपूर्ण प्रतिक्रिया व्यक्त करत असताना मला खरंच आपल्याला एक
प्रश्न महत्त्वाचा विचारायचा आहे, तो म्हणजे राजापूरवासियांना आता ह्या चर्चेच्या निमित्तानं नेमकं काय आवाहन कराल सर्व राजापूरवासीय, सिंधुदुर्ग जिल्हावासी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिक आणि संपूर्ण कोकण हे आपल्याला आता पाहत आहे. पत्रकार म्हणून आपण राजापूरवासी आणि या संपूर्ण कोकणवासियांना नेमकं आता ह्या रिफायनरी प्रकल्पाच्या निमित्तानं काय आवाहन कराल? एक आहे सर की कसं आहे, लक्षात घ्या की आत्ता हीच संधी शेवटची आहे. कारण आजपर्यंत ह्या तालुक्याचं किंवा ह्या अगदी कोकणचं तुम्हाला काय हवं हे तुम्ही नाही बोललात तर तुम्हाला नाही मिळणार. आज तुमच्याकडे संधी चालून आली आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाने बोललं पाहिजे की आम्हाला हे हवं आहे. आज तुम्ही तुम्हाला जे हवं ते सांगितल्याशिवाय कोणीच देणार नाही आहे. इव्हन कुठल्याही पक्षाचा, अगदी म्हणजे कोणत्याही पक्षाचा मुख्यमंत्री असला किंवा कोणत्याही पक्षाचा पंतप्रधान असला तरी तुम्हाला काय हवं हे सांगितल्याशिवाय तो तुम्ही देणार नाही आहे. तुम्ही रस्तासुद्धा असेल, तुम्हाला मागणी करायला लागते ना, रस्त्याची सुद्धा मागणी करायला लागते, त्याचा प्रस्ताव पाठवायला लागतो. मग ह्याचा प्रस्ताव का पाठवू नये आम्हाला पाहिजे म्हणून आत्ता इथल्या सगळ्या अगदी दोन्ही जिल्ह्यातल्या जनतेने आपल्याला काय हवं आहे, आपल्याला कुठे जायचं, ह्या भागाचा खरंच विकास व्हावा असं वाटत असेल ना, तरी आत्तापासून ह्या प्रकल्पाचं समर्थन करण्याबरोबर मागणी केली पाहिजे. ती मागणी जर तोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत ही विरोधकांची बाजू पुढेच राहणार आहे. विरोध हा दाखवलाच जाणार आहे. कसं आहे, आज आणि नेहमी तुम्ही कुठल्याही प्रकल्पाच्या बाबतीत बघा सर की समर्थनाच्या बाजूमध्ये हा बुद्धिजीवी वर्गच असतो. कारण तो अभ्यास करतो त्या प्रकल्पाचा. आणि आपल्या कोकणात असं आहे की मीच शहाणा ही वृत्ती असल्यामुळे त्या बुद्धिजीवी वर्गाचं ऐकायची आमची मानसिकता नाही. ह्यो मागा मेलो काय शिकवतलो, ही जी भावना आहे ही भावना कुठेतरी आता बदलणं ही सर खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे असं आपण सांगताय. सर, माझा अगदी शेवटचा प्रश्न आपल्याला ह्या चर्चेच्या निमित्तानं महाराष्ट्र शासनाला नेमकं आपण काय सांगणं कराल? त्यांनी नेमकं ह्या रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाकडे कशा पद्धतीनं पाहणं ही काळाची गरज आहे, कशा पद्धतीनं विनंती महाराष्ट्र राज्य शासनाला कराल? ह्या प्रकल्पाच्या बाबतीत तसं म्हणायचं झालं तर आता मुख्यमंत्री स्वतः पक्षप्रमुख आहेत आणि त्यांची भूमिका पहिल्यापासून अशी आहे की मी जनतेच्या बाजूने. मग त्याने आज जनतेचं मत घेतलं पाहिजे. काय होतंय, आज प्रकल्प समर्थक गेली 2 ते 3 वर्ष, 1 ते दीड वर्ष साधारण समर्थक असं म्हणतात की आमचं म्हणणंच कोण ऐकून घेत नाही आहे. आमच्याकडे 8,000-8,500 एकरच्या जमिनीचे संमतीपत्र आहेत. म्हणजे आम्ही जवळजवळ 85% जमीन आज आम्ही तुम्हाला रेडीमेड द्यायला तयार आहोत. मग त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे शासनाने, त्यांचं मतही ऐकून घेतलं पाहिजे. इथल्या अधिकाऱ्यांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचं बाजू घेतली पाहिजे आणि ते त्यांनी समोर अगदी ह्याच्यापर्यंत पोचवलं पाहिजे. ह्याच्यासाठी असा तो पक्षाचाच आमदार पाहिजे असं काय नाही आहे, लोकप्रतिनिधीच पाहिजे असं काय नाही आहे. मला तर म्हणायचं हे IAS IPS ऑफिसर्स कशाला बसवलेत? जनतेचे म्हणणंच मांडायला ना. मग जिल्हाधिकारी का मांडत नाहीत? जिल्हाधिकाऱ्यांनी ती फाईल पाठवली पाहिजे की ह्या लोकांचं असं म्हणणं आहे, त्याच्यावर शासनाने त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे. जर रिफायनरी किंवा नाणार हा शब्द उच्चारला तर अख्ख्या महाराष्ट्राला आग लागते. तर मला असं म्हणायचं आहे की नाणार हा शब्द उच्चारल्यानंतर बाबा समर्थनाची बाजू आली तर ती तुम्ही का बघत नाही? ती शासनाने बघायलाच पाहिजे. कारण इथे राहणारा जो वर्ग आहे किंवा जो महाराष्ट्र राज्यात राहणारा वर्ग आहे हा सगळ्यात म्हणजे पक्ष, निवडणूक संपली की पक्ष संपतो. तो मुख्यमंत्री सगळ्यांचा असतो किंवा तो लोकप्रतिनिधी सगळ्यांचा असतो. तो शिवसेनेचा आहे म्हणून तो शिवसैनिकांचाच राहत नाही, त्याला सगळ्यांचंच काम करायला लागतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात. मग त्यांनी इथल्या समर्थकांची बाजूसुद्धा ऐकून घेतली पाहिजे. त्यांनी समर्थकांचं म्हणणंसुद्धा ऐकून घेतलं पाहिजे. समर्थकांनी आपली बाजू प्रभावीपणे मांडली पाहिजे. नुसता जमीन हाच मुद्दा घेऊन, आता हा जमीन हा मुद्दा काय येतो तर झालं असं की प्रकल्पाला विरोध आहे हे जमीनदारांनी ठरवलं, तिथल्या शेतकऱ्यांनी ठरवलं. जमीनदार म्हटलं तर परत आणखी त्याचे वेगळे अर्थ काढले जातात. जमीनदार म्हटलं की काय होतं की ज्या लोकांनी इन्व्हेस्ट केले ते जमीनदार असे पकडले जातात. ॲक्च्युली इन्व्हेस्टर असं पकडलं जातं जमीनदार म्हटलं की. कारण हा तुम्ही जर आम्ही अभ्यास करताना किंवा आम्ही ह्या क्षेत्रात काम करताना आम्ही कैक वर्ष बघतोय, जमीनदार म्हटलं की जमीनदार लिहिलं की समोरचा जो विरोधक असतो तो म्हणतो किंवा अगदी राजकीय लोकप्रतिनिधीसुद्धा म्हणतो जमीनदार म्हणजे इन्व्हेस्टर. ॲक्च्युली जमीनदार म्हणजे इन्व्हेस्टर नाही. जमीनदार म्हणजे तो शेतकरी जो शेती करतोय. आज तो खरंच शेतकरी द्यायला तयार आहे का? मग ती 8,500 एकरची त्याची खात्री करणं हे शेवटी प्रशासनाचंच काम आहे.
ती 8,500 एकरची संमतीपत्र आहेत ती खरी आहेत की खोटी आहेत हे ठरवायचं काम कोणाचं आहे? प्रशासनाचं. मग प्रशासनाने सुद्धा ह्याच्यामध्ये शासनाने कामाला लावलं पाहिजे. प्रशासनाला शासनाने महाराष्ट्र शासनाने प्रशासनाकडून हे काम किंवा ह्याची सगळी पूर्ण माहिती घ्यायला पाहिजे. आणि एकूणच आता सर खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनानं या रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पामध्ये कुठंतरी हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. या प्रकल्पाला जो काही विरोध होतोय या विरोधातून कुठंतरी समर्थकांची देखील भावना ही महाराष्ट्र शासनानं समजून घेणं ही काळाची गरज आहे, एवढं मात्र निश्चित आहे. एकूणच सर ह्या सविस्तर चर्चेमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. दर्शक एकूणच जे काही राजापूर तालुक्यातील पत्रकार आहेत या सर्व पत्रकारांची जी मतं आहेत ही मतं आपण जाणून घेतो. आताही माझ्यासोबत असलेले पवार सर होते, यांनी थेट रोखठोक आणि बिनधास्त मतं या चर्चेमध्ये मांडली आहेत. रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाच्या बाबत कुठंतरी समर्थकांची बाजू आता शासनानं ऐकून घेणं ही मात्र काळाची गरज आहे, एवढं मात्र निश्चित आहे. हे वाक्य मात्र पवार सरांचं अधोरेखित करण्यासारखं आहे. दर्शक हो, कोकण नाऊच्या एकूण 2 भागात राजापूर तालुक्यातील पत्रकारांनी रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत व्यक्त केलेली सडेतोड सकारात्मक मतं, प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतलेले लोकप्रतिनिधी आणि इतर सर्वांनाच आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारी आणि तितकीच मार्गदर्शक ठरणारी आहे. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी दारापर्यंत चालून आलेल्या संधीला स्वीकारायचं की जाऊ द्यायचं याचा अभ्यासाअंती निर्णय हा कोकणवासियांनाच घ्यायचा आहे, एवढं निश्चित. एकूणच रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत राजापूर तालुक्यातील पत्रकार मंडळींना नेमकं काय वाटतं हे आजच्या या स्पेशल ग्राउंड रिपोर्टमध्ये आपण जाणून घेतलं आहे. एकूणच या सर्व पत्रकार मंडळींनी सडेतोड आणि त्याचप्रमाणे बिनधास्त आणि अगदी रोखठोक मतं जी आहेत ती आपली व्यक्त केली आहेत. आजपर्यंत कोकणात येत असलेल्या प्रकल्पांना आम्ही फक्त विरोध केला आहे, या पुढील काळात विरोध नको आहे. तर या प्रकल्पातून कोकणवासियांना नेमकं काय मिळणार आहे याच्यासाठी कुठंतरी आता आंदोलनं होणं गरजेची आहेत. या प्रकल्पामधून आमच्या कोकणवासियांच्या पदरात काय मिळणार आहे याकरता कोकणवासियांनी यापुढे आंदोलनाचे झेंडे जे आहेत ते खांद्यावरती घेणं गरजेचं आहे. अशी बरीचशी अधोरेखित करणारी मतं जी आहेत ती या सर्व पत्रकारांनी बोलताना व्यक्त केली आहेत. त्याचप्रमाणे आताच्या घडीला राज्य शासनानं मात्र प्रकल्पाच्या विरोधातील मतं जशी समजून घेतली आहेत तशीच प्रकल्पाच्या समर्थनार्थ देखील जी मतं आहेत, प्रकल्प समर्थकांची जी म्हणणं आहे, भूमिका आहे, ही देखील समजून घेणं ही काळाची गरज आहे. हे देखील आजच्या या स्पेशल ग्राउंड रिपोर्टमध्ये या राजापूर तालुक्यातील पत्रकारांनी बोलताना व्यक्त केलं आहे. दर्शको, कोकणचं नंबर 1 असलेलं कोकण नाव चॅनलचा हा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट आपल्याला आवडला असल्यास निश्चितच कोकण नाव चॅनल यूट्यूबला जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आपलं फेसबुक पेज देखील लाईक करायला विसरू नका. तुर्तास आजच्या या स्पेशल ग्राउंड रिपोर्टमध्ये आपण इथंच थांबतो. पुन्हा भेटू अशाच एका स्पेशल ग्राउंड रिपोर्टमध्ये. धन्यवाद.